भाई कसं रे? आता इथून खाली नाही येणार ना परत? हो. मी आता किती कुठून कुठून कुठपर्यंत जायला मिळणार? हा काय? आता तुम्ही बघू शकता पालखी. मी ऍक्च्युली माझ्या गिंबल हे करण्यात होतं आणि तेवढ्यात पालखी निघाली घाई घाईत. सो सगळी पालखी अशी पळवत नेतात तिथून. पालखीच्या समोर एक ज्याच्या देवाचं एक झाड त्याला घेऊन जातं पालखीला पुढेपर्यंत. आणि आता ही सगळे भाविक मंडळी चालली आहेत पालखीच्या पाया पडण्यासाठी, निरोप देण्यासाठी. आणि हे जे भगत मंडळ आहे, पुजारी भगत मंडळ, हे सगळं निघालेलं आहे पालखीसोबत प्रवास करायला. तुमचा बाबू झाला आता उलटा तिकडे त्या बाजूला कॅमेरा. खूप लांब. आता तुम्हाला किती वेळ लागेल वरती चढायला? इथून कमीत कमी पाऊण तास तरी लागेल आपल्याला. 45 ते 50 मिनिटं अंदाजे आपल्याला वरच्या गावात पोहोचायला लागेल. कुठपर्यंत येणार ते सोडायला? वरती अर्धे ते. मग मी कशाला येतोय ना, गाडीने जाणार. हा. आता इथून पालखी गेलेली आहे. पालखीला सोडून आता हे लोक परत येत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चला बाय पायी प्रवास सुरू. हे हमरे बंधू जा रहे, पायी पायी निकल रहे. डायरेक्ट मंदिर पे. हा, मंदिरात नाही, आटाळीला भेटतोय. चलो बाय. चलो बाय 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 बाय. आणि आता हे सगळे गावकरी ह्या व्लॉगच्या माध्यमातून ओळखायला लागलेत. तुम्ही आता वरती सोडायला गेला होतात ना? हा. सो सगळे सोडून आले आहेत देवीला वरती. आणि तुम्हाला म्हणजे काय झालं, ऍक्च्युली माझ्या लक्षात नव्हतं की पळत जाणार पालखी, म्हणून मी पालखीचा तेव्हा व्हिडिओ नाही काढू शकलो. पण आता मला तरी मी पटकन थोडस कॅमेरा चालू करून जे घेतलंय तेवढं फुटेज फक्त मिळेल. सो आता माझे सगळे भाऊबंद वगैरे चाललेत पुन्हा पायी प्रवास करायला. हाय करून जा. ओके, हा बंटी चालला. आणि बाय द वे हा जो पाहुणा आलाय ना, हा बघा, हा पाहुणा हा कुरळावरून आलाय इकडे. सो आता तो परत आपल्या गावाला चाललाय. हा, म्हणजे काय, आता त्याला अक्षरशः बांधून ठेवलंय, नाही तर लय मस्ती करतो तो. सो आता सगळी जी मंडळी आहेत ही बघा, ही तुम्हाला दाखवतो मी अपोजिटला माझ्या. ही सगळी मंडळी आता डोंगरात पालखी दिसायसाठी थांबल्यात, की डोंगरात पालखी दिसेल मग ते घरी जातील. पालखी जोपर्यंत दिसते तोपर्यंत ही लोक मनोभावे, मनात श्रद्धा आहे त्यांच्यात एवढी देवीविषयी, ते मनोभावे बघतच राहतील. पालखी जोपर्यंत दिसते, डोंगरातली पालखी बघतायत हे लोक. मध्ये डोंगरातली पालखी बघतायत वगैरे. हा, ही सगळी मंडळी बघा आता पालखी बघतायत डोंगरात. परत त्या सगळ्या बायका आलेल्या येते. आणि अरे बापरे, एवढे छान नटली आहेस तू, छान नटली आहेस. हा, का नटली आहेस बाळा? हो म्हणते बिचारी, एवढी छान नटली आहे देवीला निरोप देताना. उत्सव, पूर्ण माहोल उत्सवाचा आहे. आणि ही पोरगी किती छान नटली आहे. काय नाव आहे तुझं बाळा? हा, स्वरांगी नाव आहे हिचं. खूप गोड पोरगी आहे. आणि तुझं नाव काय बाळा? इशू. हा हा, श्रेया.
माझं नाव पण श्रवरून सुरू होतं, श्रीकांत. भारी आहे, गोड नाव आहे. सो आणि आता हे सगळे, ही सगळी मंडळी आहेत ना, ही सगळी मंडळी बघतायत की देवी कुठपर्यंत पोहोचली आहे. आता देवी घरी जाणार आहे आणि आता आम्ही भगत मंडळी सुद्धा घरी जाणार आहे. सो माझी इथे गाडी व इथेच लावली आहे ह्या ग्राउंड मध्ये आणि मी आता कधी बॅग घ्यायला जाईन आणि मग तिथून निघून जाईन. हाय बाळा, हाय कर तिकडे, हाय कर. हाय कर. हाय, काय नाव आहे तुझं? हा, दीदी नाव आहे तुझं? सिद्धी नाव आहे. अरे वा, सिद्धी नाव आहे, क्या बात आहे. आणि टोपी घालून कुठे चाललीस तू? पप्पाला आले. बाय बाय केला पप्पाला, टाटा केला. कुठे गेला पप्पा? बाय बाय पप्पा. आता बाप्पा परत कधी येणार मग माहितीये तुला? पुढल्या नाही, त्याच्या पुढच्या वर्षी येणार. कसं चांगलं, व्हेरी गुड व्हेरी गुड, नाईस, खूप गोड सिद्धी. चलो, आपल्याला ही गोड सिद्धी पण भेटली. सगळ्यांना वाटतं या व्लॉग मध्ये त्यांनी यावं आणि माझं आता कर्तव्य फक्त एवढंच राहणार आहे की मी हा व्लॉग लवकरात लवकर टाकायचा आहे. बघा, हा हलगी वाजवतो. नाव काय मित्र तुझं? आदित्य बाबर. हा, मस्त हलगी वाजवतो. काल मी शूटिंग केलेलंच होतं, आदित्य बाबर. सो खूप छान हलगी वाजवतो. हात काय, ह्याची पूर्ण टीम जी आहे ती पूर्ण मस्त हलगी वाजवते. बाय. सो हा पण भेटला. आता जवळजवळ पूर्ण गावाला निरोप द्यायची वेळ आली. म्हणजे आता बघा, अजून इथे पालखी थांबलेली आहे. इथे अजून म्हणजे आपण आपल्या घरी पाहुणे आले किंवा आपल्या घरी जर समजा आपली बहीण आली, भाऊ आला, तर आपण काय करतो, जोपर्यंत बहीण भाऊ आपल्याला दिसतोय तोपर्यंत आपण दरवाजातून हलत नाही. तर अगदी सेम तसंच ही पालखी म्हणजे देवीची बहीण आहे की नाही, महाकाली. सो ती तोपर्यंत इथे पालखी थांबेल जोपर्यंत देवी दिसायची बंद होत नाही, बरोबर? सो या पद्धतीने आता ही पालखी अजून इथेच आहे आणि जो डोंगरामध्ये जेव्हा घाटे देवीची पालखी दिसायची बंद होईल तेव्हा ही पालखी पुन्हा आपल्या घरी जाईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर सगळं तेच जे माणसं जगतात तेच देवही जगतायत. आणि बघा, ही पालखी आहे आणि आता खूप सुंदर पद्धतीने दाखवू शकतो. मी पायात बूट घातले पण मी पालखी दाखवू शकतो. सो काय भावना काय असते तुमची? बोला. काय भावना? अण्णा बोला, तुम्ही बोला. बोल की. कधी पण घाटायची असं बोला, सांगाल का नाही? आम्ही बऱ्याच वर्षापासून हे करतोय. हो, पालखी बघा तो का. पालखी माणसं फार साधी आहे तिकडची, आपल्या गावाकडची. सो त्यांना ना पटकन बोलतायत, सगळे लोक बोलतायत. पण तुम्ही मला सांगा ना, म्हणजे घाटाईबद्दल काय भावना असते तुमची, जी 2 वर्षांनी येते? सरदा चांगली आहे. बोलायला का नाही तुम्ही? लहानपणापासून घाटाई आमची परंपरेनुसार म्हणजे पहिल्या पिढीपासून आमची घाटाई इथे येते. दर 3 वर्षांनी आमची घाटाई इथे येते आणि आमचे गावकरी ग्रामस्थ, कामती ग्रामस्थ यांना चांगले त्यांचं हे करते, ते व्यवस्था करतात आणि त्यांना पाठवणी चांगली व्यवस्थित करते. मी सुद्धा परवा जिथून प्रवास सुरू केला होता आता पुन्हा त्याच जागेवर आहे. बघा, ही ती जागा, हा तो साताऱ्याला जाण्याचा रस्ता आणि हा घाटाईला जाण्याचा, कास पठारला जाण्याचा. सो आता तुम्ही बघू शकता इथे बरेच लोक असे जमलेले आहेत आणि इथे हे अटाळी गाव आहे. अटाळी गावातली लोक आली आहेत म्हणजे देवीचं दर्शन घ्यायला, पालखीचं दर्शन घ्यायला आणि खूप गर्दी जमलेली आहे. काल इथे आपण सगळ्यात पहिल्या दिवशी आपण इकडे नाश्ता केला होता. सो आता हे सगळे जमलेले आहेत. इथे हे रथ आलेलं आहे आणि रथामध्ये आता पालखी ठेवून आता जवळजवळ इथपर्यंत घाटाईच्या मंदिरापर्यंत ही पालखी जाईल आणि मग देवी मंदिरात प्रवेश होईल आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या यात्रा देवीची. हा जो टेम्पो आहे जो माझ्या बाजूला आहे, हा आलाय आमच्या गावातून. म्हणजे ज्या आता राहिलेल्या महिला घरी होत्या त्यांना घरी वरती घेऊन आल्या, कारण वरती आल्यावर आईची ओटी भरावी लागेल वगैरे वगैरे अशा बऱ्याच
पहिल्यापासून आलेल्या चालीरीती आहेत त्याच्याप्रमाणे ओटी भरायची त्यासाठी घेऊन आले. बरं, असं म्हणतात की हा जो डोंगर आहे ना, ह्याचा जो कडा आहे ना वरचा, तो पूर्ण दगडी कडा आहे बघा, हा दगडाचा आहे पूर्ण. तर असं तर ना, आता हे नाही आहे ऍक्च्युली, पण दुसरीकडे कुठेतरी असाच एक कडा आहे जिथे त्याला नवरा नवरी असं म्हणतात. कारण कुठलं तरी एक वऱ्हाड होतं, ते निघालं होतं त्यांच्या लग्नासाठी, आणि लग्न झाल्यावर आय थिंक, आणि ते वऱ्हाड आहे ना तिकडे जाऊन दगडात रूपांतर झालं. असं ते नवरा नवरीचं दगड, 2 दगड पुढे आणि बाकीचं सगळं वऱ्हाड, असं ते एक आहे. अशा बऱ्याच अशा दंतकथा फेमस असतात किंवा इथे प्रचलित असतात. त्या दंतकथांना म्हणजे असं ऐकायला आपल्याला छान वाटतं, म्हणून अशा दंतकथा कधीतरी एक्सप्लोर करत जाईन गावाला आल्यावर. आता मी आत्ता गावाला आलोय, परत मी फेब्रुवारीत गावाला येईल, तेव्हा माझा काही उत्सव वगैरे नसणार. सो मी गाव एकटा एक्सप्लोर करेन, एकटा, म्हणजे मी एकटा असेन. आता कसं, आता पूर्ण भगत मंडळ आहे, सो त्या पद्धतीने एक्सप्लोर करतोय. सो एकटा एक्सप्लोर करताना मग मी इथे कुठे राहायला जागा आहे का, जर कोणी बाहेरून आलं तर त्यांना जागा आहे का राहायला, कसं राहू शकतात, किती स्वस्तात राहू शकतात, किती स्वस्तात सातारा एक्सप्लोर करू शकतात, महाबळेश्वर असो, पाचगणी असो, कास पठार असो, साताऱ्यातली अजून बरीच ठिकाणं, सज्जनगड, अजिंक्यतारा, किंवा मग अजून बऱ्याच अशा जागा आहेत ज्या एक्सप्लोर करता येऊ शकतात. सो त्या पद्धतीने आपण एक्सप्लोर करू ते सगळं. तोपर्यंत मित्रांनो, आता मला असं वाटतं की इथून पुढे मी डायरेक्ट मंदिरात गेल्यावरच कॅमेरा चालू करेन, कारण आता ऊन पण एवढं आहे. आणि आता इथून फक्त एवढंच आहे की ती पालखी मिरवत मिरवणूक आहे. मिरवणूक चालू झाली तर मी नक्की व्लॉग पुन्हा चालू करेन, नाहीतर मग मंदिरात पोहोचलो त्याच्यानंतर करेन. माझा गॉगल मी कुठे टाकला रात्रभरात मला आठवत नाहीये, सो गॉगल सापडत नाहीये. तर त्यामुळे मला डोळ्यांना पूर्ण त्रास होतोय. माझे डोळे आधीच बारीक असताना तर पूर्ण बंदच होतात. आम्ही 1 वाजता, आता दुपारचे 1 वाजले, दिवस तिसरा आहे, आणि आज पालखी नेरू वरून निघून काल कामतीमध्ये थांबून आज घाटाईला पोचते. आणि हे आमचं घाटाईचं मंदिर. आता मंडपामुळे तसं स्पष्ट दिसत नाही. नेक्स्ट ब्लॉग फक्त घाटाईचं मंदिरावर तेव्हा करेन जेव्हा मंदिर पूर्ण रिकामं असेल. आणि आता तुम्ही पाहू शकताय, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे उद्या जत्रा आहे. सो आता हे जे स्टॉल लागायला सुरू झाले ते बघा, हे जे मंडप पडतात ना, हे स्टॉल आहेत छोटे छोटे. परत हा इकडचा रेग्युलर स्टॉल आहे, हा इथे असतोच, आमच्याच भगत मंडळींपैकी आहे. आणि हे जे स्टॉल आहेत ना, आता लागायला सुरू झालेत. तिथे मिठाईवाले आलेत, राऊत मिठाईवाले वगैरे वगैरे. परत त्या ग्राउंड, आता हे उद्या हे ग्राउंड पण जेवढं दिसतंय हे पूर्ण भरून जाईल स्टॉलनी. हा पूर्ण परिसर गजबजून जाईल. हे जे मोठं झाड दिसतंय, या झाडाच्या इकडे पण आजूबाजूला सगळी दुकानं. हे गेट आहे मंदिराचं, हे बघा, ह्या गेटपासून आत बाहेर सगळीकडे दुकानं असतील. आतमध्ये रिगावन निघण्यापुरतं, म्हणजे मंदिराला प्रदक्षिणा घालायला लागते ना पालखीने, सो त्याच्यापुरतं फक्त जागा राहील. बाकी सगळी जागा ही सगळे लोक व्यापून टाकतील, दुकानं व्यापून टाकतील. आणि घाटाईचं तसं बघायला गेलं तर आता आमच्या इकडे देवी जिथे आहे त्याच्या आजूबाजूला अशा पवळी आहे. पवळी म्हणजे ही जी बसायची जागा आहे ना, ही जी कंपाऊंड सारखी दिसते ना, ही जी दगडी जागा पूर्ण, हा, या पवळीवर पण उद्या माणसं असतील. त्याच्यावर झाडे झुडपांमध्ये माणसं शेकोट्या रात्रभर चालतील. सो स्टे ट्यून गाईज. म्हणजे मी तुम्हाला दाखवत राहीन, पण मला हे नाही माहिती, मी स्वतः बघत असल्यामुळे यंदा आमच्याकडे वर्ष. हा बोला पप्पा. हा बंद. हा हो. आणि आता आम्ही सगळे पोचलो आणि आता आपण मंदिराच्या परिसरात आहोत. आणि हा मंदिराचा मेन गेट आहे बघा, हा मंदिर. इथून आतमध्ये प्रवेश आहे, मंदिराचा मेन प्रवेशद्वार. आणि हे बघा, हे पुन्हा एकदा श्रीकांतदादा भेटले आपल्याला, जो मगाशी भरभरून बोलला कामतीमध्ये आपल्यासोबत. सो आता सगळे मंदिरापर्यंत पोहोचलेत आणि हे सर पण पोहोचलेले आहेत, दादा पण पोहोचले, कामतीचेच आहेत हे पण. आणि हा गेट आहे मंदिराचा. सो मंदिराच्या आजूबाजूला आता हे जे तुम्हाला दिसत आहेत ना,
हे जागा आहेत जिथे भगत लोकांचं म्हणजे वर्सल ज्यांच्याकडे असते त्यांना एक रूम मिळणार, ती हाफ पत्र्याची जी बांधली गेली आहे नवीन. आणि ह्या इकडे स्वयंपाकघर टाईप आहे, इथे स्वयंपाक होतो. प्रसादाचं जे काय असतं ते इथे बनतं आणि मधलं घर आहे, इथे सुद्धा स्वयंपाक होतो. सो हे या सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगतोय हे सगळं पूर्वापार चालत आलंय. आत्ता कुठे ह्या रूम बांधल्या गेल्यात, ह्या ज्या तुम्हाला रूम दिसतात ना, ह्या आत्ता कुठे बांधल्या गेल्यात हळूहळू. आणि ही तर यावर्षी जे आता हे शेडचं काम दिसतंय ना, हे तर आता यावर्षी केलेलं काम आहे. सो थोडक्यात सांगायचं तर इथे इथे भाविक एवढ्या मोठ्या संख्येने येतील ना. आता मी जिथे मोकळा फिरतोय ना ह्या मंदिराच्या भोवती, या मंदिराच्या भोवती तुम्हाला एकदा फिरून दाखवेन गर्दीमध्ये कुठल्या लेवलची गर्दी असते, काय प्रकारची गर्दी असते. त्यानंतर इथे पण आता हे परत दादा दिसतात आपल्याला, इथे पण हे पवळीचा जेवढा भाग आहे हा पूर्ण फुल असणार. इथे सगळं लोक असणार आहेत, भरपूर लोक असणार आहेत. आणि हे जे सगळं दिसतंय हे पूर्ण जंगल, जे मागच्या बाजूला माझ्या दिसते ना, हे जंगल दिसतंय. या जंगलामध्ये ठिकठिकाणी आहेत ना लोक म्हणजे शेकोट्या लावणार, ते शेकोट्या लावणार, परत तिथे ते राहणार, कोणी तिथे स्टे करणार, कोणी झोपणार, इथेच झोपणार तिथे. आणि पूर्ण आतपर्यंत असं जंगल आहे बघा. हे बघा, हे झाडं बघा कशी आहेत. इतकी सुंदर झाडी, इतकी सुंदर झाडी की इथे आलेला माणूस त्याला जावंसं वाटणारच नाही घरी. मलाही नाही वाटणार. फक्त काम असतं आणि अर्निंग करणं हा जर प्रॉब्लेम नसता, म्हणजे अर्निंग करणं काहीतरी घरासाठी हे खूप कंपल्सरी असतं प्रत्येकाला. आणि जर हे कंपल्सरी नसतं ना, किंवा म्हणजे लोकांना आपल्या फॅमिलीसाठी जगायचं असतं आणि मग त्या फॅमिलीसाठी ते भरपूर काय काय करत असतात. सो हे करणं जर खूप सोपं असतं तर कदाचित गावाला दर वेळेला आलो असतो. चिलमाला इतकी सुंदर झाडी, तुम्ही झाडं बघू शकता वरून, बघा ना. ही पूर्ण झाडी, जंगल पूर्ण व्यापलंय, सावली आहे. बाहेर किती ऊन असू दे, इथे तुम्हाला सावली आणि थंडावा नेहमी मिळतो. अशी आमची घाटाई देवीचं हे मंदिर. आता तुम्हाला मी मागच्या बाजूने दाखवतोय, हे जे आहे ना, हे घाटाई देवीचं मंदिर आहे. पण उद्या यात्रेच्या दिवशी आम्ही गाभाऱ्यात प्रवेश करू शकतो. तर आता प्रयत्न राहील गाभाऱ्यातून मी तुम्हाला एकदा देवीचं दर्शन द्यावं व्लॉगवर माझ्या. हो सगळे येणार की, तुम्ही पण येणार. हाय करा, असं करा, हात दाखवा. व्हेरी गुड, चालू आहे चालू आहे. सो आजी पण विचारतात सगळे येणार का. सो सगळेच येणार आहेत ऑफकोर्स. हा मंदिराची साईड बाजूने आणि तो गाभारा आहे, जो हा जो दिसतोय ना, हा जो आहे तो हा गाभारा आहे. सो ह्या गाभाऱ्यात आपण नंतर जाऊच उद्या. आता तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला प्रयत्न केला मी दाखवण्याचा. पप्पा चावी ठेवा तुमच्यासोबत. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला मंदिराचा परिसर. हा बोला की. सगळे पोहोचलेत बऱ्यापैकी, जे गाडीने पोहोचणारे होते ते पोहोचलेत आता. आणि तुम्हाला दाखवतो, हे जे बसायला बनवलंय ना, हा परिसर, हा थोडा उंचावर आहे. ह्याला पवळी म्हणतात आम्ही. आता ती पहिली दगडी पवळी होती, पण आता दगडी पवळीचं बांधकाम करून आता हे झालेलं आहे. हाय कर, बरेच का. सो पवळीच्या खाली तुम्हाला दाखवतो, दुकानं लागायला सुरुवात झाली. आपापली जागा अडवून प्रत्येक जणांनी आपली जागा अडवली आहे आणि दुकानं लावतात. सो अशा प्रकारे बघा, गाडीवरून त्यांच्या दुकानाचं सामान घेऊन आलेत. इथे दुकान लावणार, एका दिवसात भरघोस कमाई करणार आणि निघून जाणार. जत्रा म्हणजे गावाला जी राहणारी पब्लिक आहे त्यांच्यासाठी तर हे काय बोलतात, खाद्य आहे खूप. जत्रा ज्या काही वर्षभरात लागणाऱ्या वस्तू किंवा वर्षभरात काही गोष्टी, अरे मला हे हवंय ते हवंय, ह्या ज्या गोष्टी असतात ते त्यांची स्वप्न या जत्रेतली दुकानं पूर्ण करतात. मग हातातलं कडं असू द्या, बायकांच्या कानातले असू द्या, किंवा खाज,
फरसाण, मग ह्या यात्रा वेगवेगळ्या गावांमध्ये सतत चालूच असतात, पण एकदम वर्षभर तरी नसतात. एक सीझन वाईज प्रत्येक देवाचा उत्सव असतो आणि तेव्हा ह्या यात्रा चालू राहतात. मग ह्या गावची यात्रा संपली की दुसऱ्या गावची यात्रा, ह्या गावची हे माझे काका, भाव. फेटा का बांधायचा पालखीसाठी? हे माझे काका, भाव म्हणतो मी त्यांना. आणि आता 3 दिवस इथेच आहेत. आम्ही जोपर्यंत प्रवास करतोय इथे मंदिरात कोणीतरी हवं होतं, सो भाव इथेच राहिलेत. हा, आणि आता इथे फेटा बांधायचं काम चालू आहे, पालखी येणार म्हणून. सो मी पण आता फेटा बांधून घेणार आहे. चेहऱ्यावर आणि समोर फेटा बांधला जातं, बघू शकता. फेटा बांधायला फार आवडतं मला तसं. दादा फेटा बांधतायत. आता कुठे मराठी करून येणार आहे. मस्त फेटा बांधला. दादा आपलं नाव काय? उमेश काय? हा, उमेश काय? उमेश काळे दादा फेटा बांधतायत. मस्त फेटा बांधतात, भारी वाटतंय. एकदा हाय कराल कॅमेराकडे बघून, चेहरा दाखवा. येस. बापरे, हाईट वाढली फेट्यामुळे जरा. बघू इकडे, हे हमरे काका अभी लग रहे बन्यांवर आणि लुंगीवर आहेत, कारण ते आता पुजारी असल्यामुळे इकडे लुंगी आणि बन्यांवर म्हणजे सोळं नेसावं लागतं म्हणून. चष्मा का? पप्पांना फेटा बांधला जातोय. पप्पा सुद्धा स्वस्त आहेत पालखीसाठी. आता खऱ्या अर्थाने मिशी शोभा देते असं मला वाटतं फेटा बांधल्यावर. पप्पांची मिशी तगडी आहे, तगडी म्हणजे हेल्दी आहे एकदम. कॅमेरा भरपूर शेक होतो, गिम्बल पण आहे. बघू पप्पा या इकडे. हा, आता कसा शोभा वाटते. हा, मिशी चांगली वाटते आता त्याच्यामुळे. फेटा बांधा ना, थोड्या वेळ बांधा. यो अपना भाई आगे, राहुल भगत. यो अपना दुसरा भाई दर्शन भगत. आणि सगळं भगत मंडळ आता एकत्र येतंय तुम्हाला बोलल्याप्रमाणे. सो चालू आहे ना, चालू आहे. हे बघ, आता ह्या दोन्ही भावांसोबत मी थोडा हा जो परिसर आहे ना तो एक्सप्लोर करायला जातो. हा परिसर, पालखी येईलच. 10 मिनिटात जाऊन येऊ फक्त. सो दर्शन म्हणजे खूप गावातलं असं काय बोलतात, पुढारी व्यक्तिमत्व आहे सध्या आणि खूप चांगलं काम करतो. मधल्या काळात मी त्याला बोललो पण, एकदम तारीफ पण केली आहे ना दर्शन, की बरं वाटतं असं. म्हणजे सगळ्यांना हे जमत नाही मुळात, आणि नुसतं बोलून काय होत नाही, तर करणारे पण लागतात. सो करणाऱ्यातला हा दर्शन आहे. बाकी हा माझा एकदम म्हणजे डोंबिवली, आम्ही राहायला पण डोंबिवलीला सोबत ना, सो जवळ असल्यामुळे आणि आमची भाऊबंदकी वगैरे खूपच हे काय बोलतात त्याला,
म्हणजे फार सुंदर भाऊ आहोत आम्ही सगळेच एकंदरीत. पण प्रत्येकाचं आपलं आपलं हे असतं, वैशिष्ट्य असतं. त्याचं वैशिष्ट्य तो थोडा शांत आहे, कमी बोलतो, मोजकं बोलतो. आणि मी माझं वैशिष्ट्य मी जास्त बोलतो. हा, दर्शन दर्शन पुढारी व्यक्तिमत्व जसं बोललो त्याप्रमाणे त्याचं बोलणं सुद्धा तेवढंच परखड आहे. जेव्हा गावात मिटिंग्स होतात किंवा काय, तर तसा तो परखडपणे बोलत असतो. असं हे आमचं भगत मंडळ आहे. सध्या आम्ही तिघच आहे. असं पूर्ण भगत मंडळ तुम्हाला आपलं मेरू यात्रेत दाखवलेलंच आहे तुम्हाला. ती पदयात्रा होती. मी स्वतः पायी नाही गेलो, पण ठीक आहे. मी आता व्लॉग थांबवतो बाय द वे. आम्ही तिघं आता चाललोय पुढे. पण मी हे जंगल तुम्हाला नंतर नक्की एक्सप्लोअर करेन जेव्हा यात्रा नसेल आणि मी फक्त इथे घाटाईला सहज आलेलो असेल तेव्हा. तोपर्यंत बाय गाईज, स्टे ट्यून. आता मी मुद्दामच गिम्बल वापरत नाही. पालखीची एंट्री झालेली आहे आणि पालखी आता मंदिराला प्रदक्षिणा मारायला ही जी लोक चालली आहेत ह्या बाजूनी लेफ्ट साईडनी, ही मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करतील. आणि तो जो रथ आलाय, तो रथ इकडून मेरूवरून आलाय. सो आता ही पालखी तुम्हाला आता ह्या दोन मंदिरांच्या मधून क्रॉस होताना दिसेल. ज्या पवळीवर जे देव आहेत, जसं उदाहरणार्थ हा झाड आहे, इथे गणपती बाप्पा आहे, तसं प्रत्येक वेगवेगळे देव आहेत. आता ही जी पालखी बघा चालली तुमच्या समोर, आता या मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करेल आणि ती पुन्हा येईल. अरे वा. सो आता आपण या बाजूने जाऊया. बघा हे आमचे दादा, हात करा दादा. येस बा. हे आणि आपण आता बघूया ह्या बाजूने आता पालखी येताना दिसेल तुम्हाला मंदिराच्या. ही काठी समोर दिसते ती टेम्पोच्या बाजूने आता पालखी येताना दिसेल. हा बोला ना. बोला की. तुला नंतर भेटू. आता मी इथे चाललोय पालखीवर. शूटिंग कशी पाहिजे आम्ही त्याची मला पाहा. हा हा हा. इथे आता पालखी बघा आलेली आहे. इथे आता प्रत्येकाला खांदा द्यायचा आहे. पालखीला खांदा द्यायची प्रत्येकाची इच्छा असते. तो खांदा दिलेला चांगला असतो म्हणून प्रत्येक जण थोडा थोडा वेळ पालखी खांद्यावर घेईल. हा आमचा रघुदादा आणि इकडे चालली पालखी. आता प्रत्येक जण थोडा थोडा खांदा देत आहे. असं करत करत ही पालखी आता इथून पूर्ण राऊंड मारते. आणि घाटाई देवी आता तिच्या घरी पोहोचलेली आहे, त्या मंदिरात पोहोचलेली आहे. सगळे भाविक आणि आता मी मुद्दामच गिम्बल वापरत नाहीये, कारण गिम्बल मला काढायला तेवढा वेळ नाही मिळणार. पालखी आलेली आहे, पालखीची पूजा होईल. मी आता